आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसलाय। आता मी चिखलठाणा परिसरातील एक्सडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आहे। आपण बघतोय या कंपनीत जे आहे ते चारचाकी वाहनांचे क्लच तयार केले जातात। अशा पद्धतीने जे आहे ते हे क्लचचे पार्ट आहेत। या ठिकाणी आपण हे पार्ट बघतोय। अशा पद्धतीचे वेगवेगळे 50 पार्ट या ठिकाणी तयार केले जातात। मात्र या कंपनीत सुद्धा LPG गॅसचा मोठा फटका बसलाय। अगदी 5 एकर जे आहे ते परिसरात ही सगळी मोठी कंपनी चिखलठाणा परिसरात आहे। आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते आता शेवटचा जो LPG गॅस शिल्लक आहे त्यावर हे जे आहे ते उत्पादन तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीत जे आहे ते जवळपास 450 ते 500 कर्मचारी काम करतात। मात्र ज्या पद्धतीने LPG गॅस मिळत नाही त्यामुळे जे आहे ती ही कंपनी बंद करण्याची वेळ येणार आहे। आणि त्यामुळे जे आहे ते या कंपनीच्या अधिकृत मॅनेजरनी या सगळ्या कर्मचाऱ्यांना आता नोटीस दिली आहे आणि भविष्यात जे आहे ते त्यांचं कामसुद्धा बंद होण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीने जे आहे ते आखात देशातील सगळ्यात मोठा उद्योगाला फटका बसताना आपण पाहतोय। गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते LPG गॅस मिळत नाही। मात्र आता चक्क कंपनीच बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि जे आहे ते मजुरांना सुद्धा अशा प्रकारची नोटीस देण्यात आली। आपल्यासोबत मॅनेजर आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल सर? खरं तर अतिशय महत्त्वाचे पार्ट आपल्या ठिकाणी तयार केले जातात। मात्र गेल्या काही दिवसापासून LPG गॅस मिळत नाही, त्यामुळे काय अडचणी येतात? आम्ही जो आहे एक मल्टीनॅशनल कंपनी आहे। आमच्याकडे ते 4 व्हीलरचे जे क्लचेस आम्ही तयार करतो, त्या क्लच तयार करायला आम्हाला जे पार्ट लागतं त्याला हार्डनिंग करावं लागतं। त्याच्यासाठी आम्हाला महिन्यामध्ये 3-10 टनाचे टँकर सहज लागते। सध्या हे सप्लाय नसल्यामुळे आम्ही 12 तारखेपासून 50% कॅपॅसिटीवर काम करतो आहे आणि नंतर आता तो पण संपत आलेला आहे आणि आम्ही ते 3 सिलेंडर छोटे सिलेंडरचं अरेंजमेंट करून काहीतरी आम्ही चालवतो आहे। आमच्या कंपनीमध्ये जवळपास 450 लोक आहे, ते या कंपनीवर अवलंबून आहे आणि तसंच आमच्याकडे 200 बाहेरची कंपनी आहे जे आम्हाला ते माल पुरवठा करतात, ते सगळे आमच्यावर अवलंबून आहे। आम्ही या गॅससाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे। पेट्रोलियम मंत्रालयाला पण आम्ही मेल वगैरे केलेला आहे आणि जे आपले जे डिस्ट्रिक्ट सप्लायर ऑफिसर आहे त्यांच्याशी पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेला आहे की आम्हाला कमीत कमी 1 टँकर किंवा नाही तर कमर्शियल सिलेंडर रोजच्या 4 कमीत कमी सप्लाय करावं। पण सध्या ते पत्रव्यवहार चालू असतानासुद्धा अजून आम्ही सक्सेस झालेला नाही आहे आणि जर हे पुढे आम्हाला मिळालं नाही, सप्लाय व्यवस्थित नाही झाली, तर हे कंपनी बंद पडायच्या मार्गात आहे आणि सगळ्यांचं नुकसान होणार आहे। तर मला सांगा, तुम्ही सुद्धा मजूर असतील, कर्मचारी असतील, यांना नोटीस दिली आहे? हां, आम्ही ते ऑलरेडी आमचे जे सप्लायर आहे आणि आमचे जे कर्मचारी बंधू आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेलं आहे की जर अशीच परिस्थिती राहिली आणि गॅसचा पुरवठा नाही झाला तर हे कंपनी बंद करण्यात येणार आहे। हे ऑलरेडी आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे। सर, आता तुमच्याकडे किती गॅस आहे? किती वेळ जे आहे ते कंपनीचं काम सुरू राहील? हे सध्या जे आहे गॅस तर जवळपास आमचं संपलंच आहे। आम्हाला 3 सिलेंडर आम्ही आणला आहे, त्याच्यावर फक्त आजचे दिवस आमचं चालणार आहे। जर पुढे आम्हाला तर जसंच कमर्शियल सिलेंडर 3-4 मिळाला तर पुढे चालणार आहे, नाही तर उद्यापासून आमची कंपनी बंद व्हायची शक्यता आहे। तर आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते क्लच तयार केल्याचं काम केलं जातं। साधारणपणे दिवसाकाठी वेगवेगळ्या पद्धतीचे किती नग तयार केले जातात आणि कशी जे आहे ते इंडस्ट्री यावर अवलंबून आहे सगळी? सर, इथं ॲक्च्युली आमची कंपनी जी आहे ती बजाज ऑटो, टाटा मोटर्स, आयशर आणि स्वराज माजदा अशा 4 व्हीलर मॅन्युफॅक्चररला क्लच सप्लाय करते आणि या कंपनीत जवळपास 450 एम्प्लॉईज जॉब करतात आणि ह्या कंपनीला मागच्या 4 तारखेपासून BPCLकडून आम्हाला थोडाही LPGचा पुरवठा झालेला नाही। त्याच्याकरता आम्ही BPCLचं ऑफिस, HPCLचे ऑफिसर आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर यांना वेगवेगळं निवेदन दिले, समक्ष जाऊन भेटलो, पण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत काही आम्हाला आमच्या हाताला लागलेलं नाही। शेवटी आम्ही काल 3 सिलेंडर आम्हाला मिळाले आणि त्या 19.4 किलोग्रामच्या सिलेंडरवर आता आमचा प्लॅन्ट आजचा दिवस चालणार आहे। त्यामुळे ही खूप गंभीर बाब आहे। सरकारने ह्याच्याकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे। धन्यवाद। निश्चित आपण बघतो हे सगळे कंपनीचे मॅनेजर होते, यांनी सांगितलं की आम्ही अनेक दिवसापासून LPG गॅस मिळावा यासाठी प्रयत्न करतो, मात्र गॅस मिळत नाही। त्यामुळे जे आहे ते इथल्या मजूर असतील, कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा नोटीस देण्यात आली। आपल्यासोबत मनसेचे कामगार सेनेचे सचिव आहेत डॉक्टर, काय सांगा सर, अशा पद्धतीने जे आहे ते एखादी कंपनी बंद होते आणि 450 कामगारावर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे? तर हा जागतिक लेवलचं संकट आहे, ठीक आहे, परंतु गव्हर्मेंटनी, प्रशासनाने याच्यात कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे। आता या कंपनीने आम्हाला संघटना म्हणून पत्र दिलं की आता हे असं मोठं संकट आमच्याकडे आलेलं आहे, आम्ही काय करावं।
आता त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे पहिले प्रयत्न करा, तुमच्याकडून काही प्रयत्न होतच नसेल तर बंद कसं करता येईल कंपनी, कारण हा 450 कामगारांचा प्रश्न आहे. 450 कामगार म्हणजे फार मोठं या ठिकाणी नुकसान आहे. आता आमची अशी परिस्थिती आहे की आम्ही ह्या मॅनेजमेंटला काय बोलावं, जर त्यांच्याकडे गॅस नसेल, त्यांच्याकडे जर ह्या मशीन आत्ता बघितल्या, त्यांनी आम्हालाही आतमध्ये आणून हे सगळं दाखवलं की हे सगळं याच्यावरच चालत आहे, तर त्यांनी त्यांचे प्रयत्न केले, जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, आमचे इथे सन्माननीय मंत्री साहेबांना पण ते भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी सचिवांना एक पत्र घेतलेलं आहे. आता याच्यावर काही जरी विलाज निघाला पाहिजे ताबडतोब. इथले मॅनेजमेंटनी आमच्याशी वेळोवेळी संपर्क केला की याच्यावर आम्ही काय करावं म्हणून. तर आम्ही त्यांना सांगितलं की पहिले प्रशासनाबरोबर तुम्ही बोलणी करा, त्याच्याशी पूर्णपणे तुम्ही तुमची मागणी त्यांच्यासमोर ठेवा. त्यांनी त्याचे आम्हाला पत्राचे काही हे पण दिलेले, कॉपीज पण दिल्या. पण ॲज ए कामगार लीडर म्हणून आता आमच्यासमोर हा प्रश्न आहे की जर हे लोक कंपनी यांच्याजवळ जर चालवायलाच जर गॅस नसेल किंवा त्याच्यामुळं सगळ्या मशीन्स बंद होत असतील तर त्यांना काय बोलावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्यासमोर एक बाजूला हे सगळे कामगार मंडळी आहे, एक बाजूला हे प्रशासन आहे. आता आम्हालाही आमच्यासमोरही काही पर्याय राहिलेला नाही याच्यासाठी की याच्यासाठी आम्ही काय बोलावं म्हणून. पण गव्हर्नमेंटनी आमची मागणी आहे की असं एकाएकी कोणतंही एक संकट एकदम कमर्शियल बंद असं नाही करतायत, कारण सगळ्या कंपनीमध्ये त्या गॅसच्या हिशोबाने त्या मशीन्स बनवल्या गेल्या, गॅसच्या हिशोबाने त्याचे सगळी डिझाईन बनवली गेली आणि अचानक तुम्ही जर बंद करत असेल तर हे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा परवा एक मांडला गव्हर्नमेंटनी, म्हणजे प्रशासनाने, की सगळ्यात पहिले स्वयंपाकाची सोय झाली पाहिजे. अहो पण जर समजा कामगारांना पगारच मिळाला नाही तर स्वयंपाक कसा करणार तो, मला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. म्हणून कामगाराचं पोट भरण्यासाठी, कामगाराचं सध्या या ठिकाणी त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल म्हणून सगळ्यात पहिले गव्हर्नमेंटनी त्या कामगारांना पगार, रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी अतिशय सहिष्णुपणे याच्यामध्ये लक्ष घालून त्वरित या कंपनीसाठी किंवा सगळ्याच औरंगाबादच्या किंवा देशातल्या कंपन्यांसाठी गॅसची उपलब्धता करून देणं आवश्यक आहे. या निमित्ताने मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत जे आहे ते मनसेचे कामगार सेनेचे सचिव होते शिवाजी कानेरे, आणि आपण बघतोय एक्सिडी या कंपनीत मी आहे. या कंपनीत जे आहे ते 4 चाकी वाहनासाठी क्लच तयार केले जातात, मात्र गेल्या काही दिवसापासून जे आहे ते या कंपनीला गॅस मिळत नाही. त्यामुळे जे आहे ते जवळपास 450 कामगारांना नोटीस देण्यात आली. यामुळे जे आहे ते ही कंपनी तर बंद होणारच आहे, मात्र जवळपास 500 कुटुंबांचा उदरनिर्वाहसुद्धा याच कंपनी होता, त्यांचासुद्धा प्रश्न आता आयरणीवर आला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.